नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकमान्य टिळक महाविद्यालय वडवणी अंतर्गत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या तासिकेत आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या KGN 101 म्हणजेच सामान्य ज्ञान व सामाजिक जाणीव अधिष्ठान अभ्यासक्रम या पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत. त्यातील पाठ पाहणार. सामाजिक जाणीव अधिष्ठान अभ्यासक्रम यामधील घटक क्रमांक 1 संस्कृती, धर्म आणि विज्ञान या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये संस्कृती आणि नागरता या संकल्पना आपण स्पष्ट करणार आहोत. यामध्ये धर्म म्हणजे काय त्याचं स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. त्यानंतर विविध धर्मातील आध्यात्मिक व नैतिक वचनांचा परिचय आपण करून घेणार आहोत. धर्म एक चिकित्सक विचारसरणी म्हणून विवेकवादाचं स्वरूप आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर पाहूया आपण संस्कृती, धर्म आणि विज्ञान या पाठाविषयी थोडीशी माहिती. आपण जीवन जगत असताना अनेक परंपरा, रूढी यासोबत घेऊन जगत असतो. त्याचबरोबर जीवनामध्ये नवनवीन पद्धतीचा अंगीकारही करत असतो. या सगळ्याला आपण संस्कृती असं म्हणतो. संस्कृती म्हणजे काय, तर संस्कृतीची अंगे कोणती याची चर्चा आपण या घटकामध्ये करणार आहोत. धर्म हा देखील आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक आहे. आपल्याला काही श्रद्धा असतात, काही मूल्य असतात, चांगल्या वाईट प्रकारच्या संकल्पना असतात. पण धर्म म्हणजे तरी नेमकं काय? काही लोक धर्माला विरोध करतात. धर्मामध्ये विविध दृष्टिकोन असतो. धर्माविषयी आपला दृष्टिकोन कसा असावा, विविध धर्मामधील आध्यात्मिक नैतिक कल्पना कशा असाव्यात, म्हणजे या सर्वांचा विचार आपण या पाठामध्ये करणार आहोत. तसंच धर्म हा सुद्धा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. कारण धर्मामुळेच आपणाला नीती, अनीती, आचार, विचार याचे संस्कार आपल्यावरती होत असतात. विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण विचार करूया संस्कृती म्हणजे काय किंवा संस्कृतीचे स्वरूप. याच संस्कृतीला इंग्रजीमध्ये कल्चर असं म्हणतात. यासाठी दोन वेगवेगळे शब्द वापरतात. वेगवेगळे भिन्न मत आहेत. कल्चर आहे, सिव्हिलायझेशन आहे. म्हणजे हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचा थोडासा अभ्यास करावा लागेल. अर्थात इंग्रजीमध्ये कल्चर आणि सिव्हिलायझेशन या दोन शब्दाच्या अर्थाची सरमिसळ झालेलीच नाही. पण मूलतः या शब्दाचे अर्थ वेगळे आहेत असे मानले जाते. त्यांच्यातला फरक महत्त्वाचा मानला जातो. त्या अनुषंगाने आपण कल्पना समजून घेऊया. आता आपण धर्मसंकल्पना थोडक्यामध्ये समजून घेऊयात. मराठीतील धर्म हा शब्द मूळ संस्कृत भाषेतून आलेला आहे. संस्कृत भाषेत धर्म या शब्दाला अनेक अर्थ प्राप्त झालेले आहेत. जर पाहिजे झालं तर एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीचा स्वभाव हा तिचा धर्म मानला जातो. उदाहरणार्थ, जाळणे हा अग्नीचा धर्म आहे. तसंच वेदात सांगितलेल्या आचार, उदाहरणार्थ स्वर्ग प्राप्तीसाठी अमुक अमुक करावं असं सांगितलं जातं. त्यानंतर ज्यामुळे समाजाची धारणा होते, सामाजिक स्थैर्य टिकून राहते अशी नियमावली म्हणजेच धर्म होय. आणखी एक सांगता येईल, ज्यामुळे ऐहिक व पारलौकिक कल्याण होते व शेवटी मोक्षही मिळतो असा मार्ग म्हणजेच धर्म होय. म्हणजे आपण हा वरील जे पाहिले अर्थामधील पहिला अर्थ म्हणजे वस्तू किंवा व्यक्तीचा स्वभाव. येथे प्रस्तुत नाही, पण बाकीचे विविध अर्थ येथे प्रस्तुत आहेत. कारण कोणताही धर्म हा त्यात माणसाने कसे वागावे, कसे बोलावे, समाजामध्ये कसे राहावे असा विचार त्यांनी घालून दिलेला असतो. बऱ्याच धर्मांना प्रमाणभूत म्हणून एखादा ग्रंथ स्वीकारलेला असतो. जसा हिंदूंचा वेद, इस्लामांचे कुराण, ख्रिस्तांचे बायबल,
बौद्धांचे त्रिपिटक वाङ्मय, जैनांचे आगम इत्यादी. आणि त्यात माणसाच्या ऐहिक तसेच पारलौकिक कल्याणासाठी किंवा अंतिम कल्याणासाठी त्यांनी काय केलं पाहिजे हे सांगायचं ज्ञान, तत्वज्ञान त्यामध्ये स्पष्ट केलं असतं. त्यामुळेच या धर्माचे प्रत्येकाचे सण वेगळे, उत्सव वेगळे आहेत आणि त्यांनी ते नीतिनियमाने पालन करावेत आणि त्यांच्यामध्ये सुसंवाद राहावा अशी धर्माची संकल्पना असते. मित्रांनो, इंग्रजीमध्ये धर्मासाठी रिलिजन हा शब्द वापरलेला आहे. आता हा जो शब्द आहे हा संयुक्तिक आहे, पण रिलिजन आणि धर्म या शब्दाच्या वापरातील फरक आपण समजून घेतला पाहिजे. रिलिजन हा जो शब्द आहे हा धर्मसंकल्पना किंवा संप्रदाय यांच्यासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ ख्रिश्चन रिलिजन, हिंदू रिलिजन, बौद्ध रिलिजन यासाठी हा शब्द वापरला जातो, म्हणजेच सांप्रदायिक या अर्थाने वापरला जातो. परंतु भारतामध्ये हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म, इस्लाम धर्म असे वेगवेगळे धर्म आहेत. म्हणजे रिलिजन या संकल्पनेच्या प्रभावाने धर्म या शब्दाला नवीन अर्थ प्राप्त झालेला आहे. मराठीचा अर्थ प्रचलित झाला. इथे आपण या अर्थानेच धर्म ही संकल्पना वापरणार आहोत. धर्माची व्याख्या करण्याचा अनेक तत्ववेत्त्यांनी, धर्मचिंतकांनी प्रयत्न केलेला आहे, पण त्यात अनेकांच्या व्याख्या अव्याप्त किंवा अतिव्याप्त झालेल्या आहेत. धर्माची अव्याप्त व्याख्या म्हणजे अशी व्याख्या की जी सगळ्या धर्मांना लागू पडत नाही, आणि धर्मांची अतिव्याप्त व्याख्या म्हणजेच काही धर्मांना ही व्याख्या लागू पडते. जर धर्माची व्याख्या शक्य असेल तर ती अव्याप्तही आणि व्याप्तही असू नये, ती सर्व धर्मांना लागू राहावी अशी व्याख्या म्हणजे सदोष व्याख्या निर्माण करणं महत्त्वाचं आहे. आपण धर्म म्हणजे काय ही संकल्पना जर पाहायची असेल तर त्याचे काही गोष्टीचा आपण उहापोह करू, चर्चा करूया. जेम्स मॉर्टिन्यू यांची जी व्याख्या आहे ती व्याख्या अशी सांगते: धर्म म्हणजे एखाद्या चिरंतन ईश्वरास विश्वास. हा ईश्वर म्हणजे दिव्य आत्मा व संकल्प आहे की जो विश्वाचे नियंत्रण करतो व मानवाशी नैतिक संबंध प्रस्थापित करतो. आता ही जी व्याख्या आहे या व्याख्यामध्ये ठळकपणे जर सांगायचं झालं तर यामध्ये फक्त ईश्वरवादी धर्मसंकल्पनाच लागू पडतात. म्हणून ही व्याख्या अव्याप्त आहे, कारण सर्वच धर्म ईश्वरवादी नाहीत. उदाहरणार्थ बौद्ध धर्म असेल, जैन धर्म असेल, या धर्मामध्ये ईश्वर नावाची संकल्पना अस्तित्वात नाहीत. हिंदू धर्माच्या कक्षेत येणाऱ्या अनेकांनी ईश्वराचे अस्तित्व मान्य केलेलं नाही. हिंदू धर्माच्या कक्षेत येणारेही अनेक संप्रदाय आहेत की ज्यात ईश्वराचे अस्तित्व काहींनी मान्य केलं, काहींनी मान्य केलेलं नाही. त्यानंतर दुसरी व्याख्या पाहूया आपण. दुसरी व्याख्या आहे मॅथ्यू आर्नोल्ड यांची. काय सांगतात ते व्याख्येमध्ये? धर्म म्हणजे भावनेचे उच्च उदात्त बनलेली उजाळलेली नीती. आता या व्याख्येचा जर आपण विचार केला तर सर्वच प्रमुख धर्मग्रंथामध्ये नीतीला महत्त्वाचे स्थान आहे. तसेच या नीतीला धार्मिक उदात्त स्वरूप हे देण्याचा प्रयत्न त्या धर्मांनी केलेला आहे. तरीही या व्याख्येमध्ये काही दोष आहेत. एक तर असे की काही आदिम टोळ्यांचे धार्मिक संप्रदाय असतात की ज्यात कर्मकांडाने देवदेवतांना वश करण्यात स्थान असते, पण नैतिक सद्गुणांना मात्र धार्मिक महत्त्व नसते. अशा कर्मकांड प्रधान धर्मांना ही नीतिप्रधान व्याख्या लागू पडत नाही. पण अशा प्रकारची आदिम टोळी धर्म हे मुळातच पूर्णपणे अर्थाने धर्म नव्हेत असे कोणी म्हणले. धर्मवाद असा दावा करेल की धर्मात जर नीतीला महत्त्वाचे स्थान नसेल तर तो धर्म कम अस्सल असेल. अस्सल धर्मात नीतीला मध्यवर्ती स्थान असले पाहिजे. पण या व्याख्येवरील दोन दोष असले तरी दुसरा दोष असेलच असं नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूयात आपण धर्मदायक गुणधर्म म्हणजे धर्माचे गुणधर्म कोणते असावेत. त्यामध्ये नंबर 1, अति नैसर्गिक
शक्तीवरील विश्वास. बऱ्याचदा धर्मामध्ये ईश्वर निर्मित किंवा विश्वाची निर्मिती ईश्वराने केलेली आहे अशी संकल्पना मानली जाते. काही वेळा एकच ईश्वर न मानता निसर्गातील विविध घटकांना ईश्वर मानून त्यांची पूजा केली जाते. नंबर 2, पवित्र आणि अपवित्र विषयामध्ये भेद. काही धर्मामध्ये काही वस्तू, घटना, कृती, भावना यांना पवित्र मानून त्यांची उपासना केली जाते. नंबर 3, पवित्र वस्तूंना अनुलक्षून केले जाणारे धार्मिक विधी. एखादी वस्तू असेल, एखादा ग्रंथ असेल किंवा एखादं प्रतीक असेल, अशा वस्तूंना प्रमाण मानून, पवित्र मानून त्या पावित्र्याचा स्पर्श आपला व्हावा यासाठी काही विशिष्ट धार्मिक विधींचा पुरस्कार बहुतेकाने किंवा बौद्ध धर्मामधून केला जातो. त्यानंतर नंबर 4ला इथं पवित्र नीतिनियम. यामध्ये प्रत्येक महत्त्वाच्या धर्मात आचारविनिमय नियमांचं पुरस्कार केला जातो. तसंच त्या नियमांना ईश्वरी मान्यता असते किंवा प्रत्यक्ष अनुभव किंवा तर्क यांच्या पलीकडे प्रामाण्य आहे असा त्याचा दावा केला जातो. म्हणूनच धर्मातील नीतीला अनुभव व बुद्धीचे अधिष्ठान नसून पावित्र्याचे अधिष्ठान असते. नंबर 5, विशिष्ट धार्मिक भावभावना. नेहमीच्या कृतीमधून आपण ज्या भावभावना व्यक्त करतो, जसे की राग, लोभ, प्रेम, द्वेष हे इत्यादी ज्या भावभावना आहेत, त्यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या भावभावना धार्मिक विषयाच्या संदर्भात निर्माण होतात. उदाहरणार्थ श्रद्धा, भक्ती, भीतियुक्त आदर, समर्पण असे विशिष्ट धर्मभावना समाजामध्ये निर्माण झालेले आहेत. नंबर 6, उपासना पद्धती. बहुतेक धर्मात देवाला किंवा देवदेवतांना किंवा धार्मिक विभूतींना, प्रतीकांना उद्देशून काही प्रार्थना म्हटल्या जातात, काही उपासना केल्या जातात, धारधारणा केली जाते. असे अनेक प्रकारचे उपासना करून, ध्यानधारणा करून धर्माचे नियम पाळले जातात. मित्रांनो, आता पाहूया आपण धर्माविषयी सांप्रदायिक आग्रह नसावा. हा मुद्दा थोडासा वेगळा आहे. काही वेळा काही धर्माचा अनुयायांचा असा दृष्टिकोन असतो की आपलाच धर्माबरोबर इतरांचा धर्म चूक आहे, आपल्या धर्मातील लोक मुक्त होतील, स्वर्गाला जातील, पण इतर धर्माला अनुसरणारे लोक नरकात जाणार, त्यांना मुक्ती नाही, असा आग्रह सोडला पाहिजे. वेगवेगळ्या संप्रदाय हे मोक्षाकडे किंवा स्वर्गाकडे जाणारे वेगवेगळे मार्ग आहेत असा दृष्टिकोन आपला असायला पाहिजे. याशिवाय आपल्या धर्मात सर्व काही चांगल्या गोष्टी भरल्या आहेत आणि इतरांच्या धर्मात सर्व काही वाईटच गोष्टी भरल्या आहेत हा दृष्टिकोन नसावा. आपल्या धर्मात अनेक चांगल्या गोष्टी असतील, पण काही वाईट गोष्टी किंवा काही वाईट कालबाह्य गोष्टी असू शकतात. त्याचप्रमाणे इतरांच्या धर्मातही काही कालबाह्य गोष्टी असतीलही, पण त्याचबरोबर अनेक चांगल्याही गोष्टी असतील. त्याचबरोबर अनेक व्यापक धर्माची संकल्पना असेल ती आपण समजून घेतली पाहिजे. यातूनच निघणारा आणखी एक विचार म्हणजे कडवा धर्मवाद. हा कडवा धर्मवाद नसावा. म्हणजेच कोणत्याही धर्मादायाला चिकटून राहण्याचे आणि त्याला चिकटून राहिले की आपले कल्याण होते आणि कोणताच धर्मादाय न मानणाऱ्या नास्तिकाचे अकल्याण होते किंवा अकल्याणच झाले पाहिजे असा टोकाचा दृष्टिकोन नसावा. कारण एकतर असा अधार्मिक माणूसही नीतीने जगणारा, सदाचार संपन्न असू शकतो. धर्म मानणारा माणूस सदाचारी असतो आणि धर्म न मानणारा माणूस दुराचारी असतो. हे दोन्ही समीकरणे बरोबर नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व असलं तरी आपण सर्व धर्म समभाव जोपासला पाहिजे. सर्व धर्म समभाव जोपासताना सर्व धर्मामध्ये आढळणाऱ्या मूलभूत समानतांचा आपण शोध घेतला पाहिजे. कोणतेही 2 धर्म जर घेतले आपण तर त्यातमध्ये आढळणाऱ्या श्रद्धा असतील, पुराणकथा असतील, धार्मिक विधी असतील, कर्मकांड असेल, आचार, धर्मविषयक परंपरा असतील, या सगळ्या वेगवेगळ्या आढळतात. परंतु या फरकावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर धर्माधर्मावरून माणसाचंही विभाजन होईल आणि
त्यांच्यामध्ये भेदभाव वाढीला लागेल. पण मुळात धर्म ही संस्थाच माणसाने निर्माण केली. धर्म हा माणसानेच निर्माण केलेला आहे. त्यामुळे माणसाने आपापल्या सोयीनुसार या धर्माची रचना केलेली आहे. म्हणून आध्यात्मिक सामाजिक गरजाच्या पूर्ततेसाठी निर्माण केलेला हा धर्म आहे. त्यामुळे सर्व धर्मामध्ये काही मूलभूत समानता आणि काही समस्याही आढळतात. या समानताचा काहीसा तपशील आढावा आपण घेतला पाहिजे. आपण थोडंसं त्याचा विचार करूयात. प्रथमतः पाहूया आपण प्रत्येक धर्मात माणसासमोर काहीतरी अंतिम ध्येय ठेवलेले असतं. तीच मानवाची आदर्श स्थिती मानलेली असते. आदर्श स्थितीलाच हिंदू धर्मामध्ये मोक्ष, निर्वाण, स्वर्ग, वैकुंठ अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं आणि वेगवेगळ्या धर्मामध्ये त्याचं आचरण केलं जातं. पण तरीही त्यात दुःखाचा निरस ही संकल्पना यामध्ये आधारभूत आहे. या ध्येयाच्या पूर्ततेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कर्मकांड, उपासना मार्ग, आचारधर्म वेगवेगळ्या धर्मात सांगितलेले असले तरी त्या मोक्ष मार्गात दोन गोष्टी समान असतात. त्यात आहे सत्य, अहिंसा, अस्तेय. सत्य, अहिंसा, अस्तेय यासारख्या नीतिमूल्यांचा पुरस्कार केलेला प्रत्येक धर्मामध्ये दिसतो. आणि या धर्मामध्ये असत्य, हिंसा, चोरी, व्याभिचार यासारख्या अनैतिक कृत्यांचा निषेधही प्रत्येक धर्मामध्ये केलेला आपल्याला आढळतो. म्हणजेच वासना विकारावर नियंत्रण घालण्याचा उपदेश प्रत्येक धर्माने आपापल्या अनुयायांना केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता समजून घेऊया आपण धर्म. सर्वात प्रथम पाहूया आपण हिंदू धर्म. भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेला असा हा धर्म आहे. हिंदू धर्म हा एक धर्म संप्रदाय नसून धर्म संप्रदायाचा तो महासंघ मानलेला आहे. न्याय, वैशेषिक, संख्या, योग्य, पूर्वमीमांसा, वेदांत अशा वैदिक आदर्शांचा, तसेच शैव, वैष्णव, भागवत अशा विविध भक्ती संप्रदायाचा त्यामध्ये समावेश होतो. या विविध संप्रदायामध्ये स्वर्ग, मोक्ष, वैकुंठ अशा विविध रूपाने जीवनाच्या अंतिम ध्येयाचं वर्णन केलेलं आहे. हिंदू धर्म साहित्यात काम, अर्थ, मोक्ष आणि धर्म या चार पुरुषांच्या भाषेमध्ये मानवी जीवनातील ध्येयांचा विचार केला जातो. काम, अर्थ, धर्म, मोक्ष या चार पुरुषार्थामध्ये मोक्ष हे सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे. जीवनाचे हे अंतिम ध्येय जीवनाची उन्नत अवस्था असूनही काही वेळा परमसुख या स्वरूपाचे मानलेले आहेत. काही दर्शनातून दुःखाचा परिपूर्ण निरस असे त्याचे स्वरूप मानलेले आहे. मोक्ष ही संकल्पना हिंदू धर्मात दोन प्रकारे स्वीकारलेली आहे. देहमुक्ती म्हणजेच मरणोत्तर मोक्ष आणि जीवनमुक्ती म्हणजेच या जीवनाचा मोक्ष मिळणे म्हणजेच असे हे दोन प्रकार मानले जातात. आदर्श ज्ञानयोगी, कर्मयोगी किंवा भक्तियोगी हा जीवनमुक्तच असतो. हिंदू धर्माच्या मूल्य विचार वर्मामध्ये धर्माबरोबरच ऋण, सर्वसाधारण धर्म, यम या संकल्पनात महत्त्वाचे स्थान आहे. माणसाला समाजात प्राप्त झालेले स्थान म्हणजे वर्ण. हे स्थान जन्मातच ठरते की गुणकर्मानुसार बदलू शकते हा चर्चेचा विषय आहे. या वर्णानुसार तसेच आश्रमानुसार म्हणजे जीवनाच्या ज्या टप्प्यावर माणूस आहे त्यानुसार त्याची काही कर्तव्ये निश्चित होतात. तोच या व्यक्तीचा स्वतःचा धर्म म्हणजे स्वधर्म. आपण देवांची, ऋषीची, शिक्षकांचे, मानवजातीचे काही देणं लागतो म्हणजेच ते ऋण. या भावनाने माणसांनी काही कर्तव्य करायचे असतात. माणसागणीच बदलणारी, माणसाच्या दर्जेनुसार ठरणारी कर्तव्ये, माणसाला माणूस म्हणून लागू होणारी ही जे कर्तव्य आहेत त्याला धर्म असं म्हणतात. म्हणजे ही जी मूल्ये आहेत सर्वांना बंधनकारक असतात. यासारख्या मूल्यांचे धर्माचे पालन समजण्यासाठी त्याचे आचरण आवश्यक असते. आणि म्हणूनच मोक्षाचे साधन म्हणूनही, नैतिक अधिष्ठान म्हणूनही हिंदू धर्माकडे पाहिलं जातं. मित्रांनो, आता आपण पाहूया
इस्लाम धर्म. इस्लाम धर्म हा जगातला एक महत्त्वाचा धर्म आहे. इस्लाम धर्माच्या मूलभूत काही श्रद्धा आहेत. त्यामध्ये अल्लाह म्हणजे ईश्वर एकच आहे. तो सृष्टीचा निर्माता व पालक आहे. तो सर्वज्ञ, शक्तिमान, न्यायी, दयाळू आहे. परमेश्वराला संपूर्णपणे शरण जाऊन त्याच्या मर्जीत समाधान मानणे हे मानवासमोरील जीवन आदर्श आहे. आणि तो ईश्वर म्हणजेच अल्लाह. त्यानंतर इस्लाम धर्मामध्ये दुसरं महत्त्वाचं आहे कुराण. हा इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ आहे. परमेश्वराकडे जाण्याचा, दुःखापासून, पापापासून मुक्त होण्याचा आणि आदर्श जीवन जगण्याचा मार्ग कुराणात सांगितलेला आहे. इस्लाम धर्मामध्ये तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे फरिश्ते. त्यालाच देवदूत असं म्हणतात. हे परमेश्वराचे सहाय्यक आहेत. माणसाच्या बऱ्या वाईट कामांची ते नोंद ठेवतात. त्यानंतर नंबर 4 पैगंबर रसूल. त्यांना ईश्वराचे प्रेषित असं म्हटलं जातं. माणसाने कसे वागावे, कसे वागू नये हे सांगण्यासाठी परमेश्वर वेळोवेळी आपले संदेशवाहक पाठवत असतो. ते ईश्वराचे आदेश म्हणजेच पैगाम मानवाला देतात. रसूल व प्रेषित हे सर्वांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील असतात अशी संकल्पना इस्लाम धर्मामध्ये आहे. त्यानंतर 5 नंबरला आहे आखिरत म्हणजेच अंतिम निवाड्याचा दिवस. कयामत का दिन म्हणजेच प्रलयाच्या दिवशी सृष्टी नाहीशी होते. त्यावेळी सर्वांनी केलेल्या कर्माचा जाब ईश्वरासमोर द्यावा लागतो. जे पुण्यवान सदाचारी असतात त्यांना जन्नत म्हणजेच स्वर्ग प्राप्त होतो. जे पापी दुराचारी असतात त्यांना जहन्नम म्हणजे नरकमध्ये जावं लागतंय. अशा संकल्पना इस्लाम धर्मामध्ये आहेत. इस्लामाच्या आचारधर्मामध्ये पवित्र धार्मिक आचाराबरोबरच नैतिक आचाराला महत्त्वाचे स्थान आहे. पवित्र धार्मिक आचरणात रोज 5 वेळा नमाज पठण केलं पाहिजे म्हणजेच प्रार्थना केली पाहिजे व कलमा पठण केलं पाहिजे. रमजानच्या महिन्यामध्ये रोजा राखला पाहिजे किंवा ठेवला पाहिजे किंवा उपवास केला पाहिजे. हा जो उपवास असतो हा निर्जळी उपवास असतो. हा 1 महिना उपवास केला जातो आणि दिवसामध्ये पाण्याचा घोटे ते घेत नाहीत असा हा रोजा असतो. वार्षिक उत्पन्नाचा ठराविक भाग दानधर्मात देणे म्हणजेच जकात ही एक संकल्पना इस्लाम धर्मामध्ये आहे. त्यानंतर हज. आयुष्यात मक्केची यात्रा एकदा तरी करावी म्हणजे यांचा समावेश इस्लाम धर्मात होतो. तर नैतिक आचरणामध्ये न्याय, कर्तव्यवृत्ती, सत्य, शिष्टाचार, कृतज्ञता, दान, मातापित्यांची सेवा, सौजन्य, नम्रता, धैर्य, क्षमा, मद्यपान न करणे, बेविचार न करणे, जुगार न खेळणे अशा सद्गुणांचा विचार केलेला असतो. म्हणजेच इस्लाम धर्म हा जगातला एक महत्त्वाचा असा धर्म आहे. तिसऱ्या धर्माची संकल्पना समजून घेऊया. ख्रिस्ती धर्म. येशू ख्रिस्त हा ईश्वराचा प्रेषित व पुत्र होता व मानवजातीच्या तारणासाठी व उद्धारासाठी त्याचा जन्म होता यावर दृढ श्रद्धा व येशू ख्रिस्ताचे तत्वज्ञान व कार्य यावर दृढनिष्ठा हे ख्रिस्ती धर्माचे प्रमुख तत्व आहे. येशू ख्रिस्ताच्या जीवनातील प्रसंग व त्याचे उपदेश बायबलच्या न्यू टेस्टामेंट म्हणजेच नवा करार या भागामध्ये संपादित केलेले आहेत. 1 आहे परमपिता परमेश्वर. 2 आहे परमेश्वर पुत्र येशू ख्रिस्त. आणि 3 पवित्र आत्मा. यांनाच ट्रिनिटी असं म्हटलं जातं. यापैकी परमेश्वर हा सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी, सर्वमंगल्य आहे. करुणा, प्रेम, क्षमा याने तो परिपूर्ण आहे. सर्व विषयी त्याची निर्मिती असून त्याने घालून दिलेल्या नियमांचं पालन केलं पाहिजे. या ईश्वराच्या राज्यात म्हणजेच स्वर्गामध्ये प्रवेश मिळणे हे मानव जीवनाचे प्रमुख ध्येय आहे. काही वेळा ईश्वरी राज्य माणसाच्या अंतःकरणात असतेच ते प्रत्यक्ष जीवनात व्यक्तिगत, सामाजिक ते साकार व्हावे हा प्रयत्न केला जातो. म्हणजेच केलेल्या कर्मानुसार प्रलय कालाची पापपुण्याचा निवाडा होतो.
व स्वर्ग आणि नरकाची प्राप्ती होते अशी ख्रिस्ती धर्माची श्रद्धा आहे. ख्रिस्ती नीतिविचार प्रेमभावनेला विशेष स्थान आहे. परमपिता ईश्वरावर प्रेम, ईश्वराची प्रजा, मानवावरील प्रेम, शेजारी, बांधव, आपदग्रस्त यांना मदत करणं अशा संकल्पना यामध्ये समाविष्ट आहेत. आणि म्हणूनच सर्वांवर प्रेम करणाऱ्या या दृष्टिकोनातून गरीब श्रीमंत, काळा गोरा, सुशिक्षित अशिक्षित अशा कोणताही भेद न करता सर्व मानवजातीवर आपण प्रेम केलं पाहिजे असा संदेश देणारा हा ख्रिश्चन धर्म आहे. आता आपण पाहूया बौद्ध धर्म. इसवी सन पूर्व 6व्या शतकात गौतम बुद्धांनी हा धर्म प्रवर्तित केला. या धर्मामध्ये निरीश्वरवाद म्हणजेच ईश्वर नाही हा वाद त्यांनी मांडलेला आहे. मानवांना दुःखमुक्त करण्यासाठी बुद्धांनी धम्मचक्र परिवर्तन सूत्राला मांडलेले आहे. ते 4 आर्य सत्य आहेत. दुःख या संकल्पनेभोवती केंद्रित झालेली आहेत. ती आर्य सत्ये अशी आहेत. दुःख, प्रत्येकाला जरा, मरण, व्याधी, प्रिय गोष्टीचा वियोग, अप्रिय गोष्टीचे संबंध अशा विविध कारणाने दुःख होतच असते. त्यातून माणसाची सुटका होऊ शकेल काय ही महत्त्वाची समस्या आहे. नंबर 2, दुःख समुदाय. दुःख हे कोणातरी कारणामुळे होते. या कारणाचा शोध घेतला असता असे आढळते की माणसाला तृष्णा म्हणजे हाव असते, म्हणूनच दुःख होते. त्याच्याही मुळाशी गेल्यावर आढळते की माणसाला अविद्या म्हणजेच जगाच्या स्वरूपाचे चुकीचे ज्ञान असते, त्यामुळे दुःख होते. उदाहरणार्थ, जगाचे मूळ स्वरूप अनित्य, अनात्म, अशुद्ध, दुःखमय असे आहे. आपण मात्र या उलट समजून चाललो आहोत. जसं की आज आपण उभा राहिलो तर सूर्य आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे मावळताना दिसतो, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे. सूर्य हा स्थिर आहे आणि पृथ्वी फिरते आहे. नंबर 3, दुःख नियोग म्हणजेच दुःखाचं निवारण. दुःखाचे मूळ कारण नष्ट झाले तर दुःखही नाहीसे होईल. या स्थितीला दुःख निरोध किंवा निर्वाण म्हटलं जातं. तृष्णा, अविद्या नष्ट झाली तर त्यातून दुःखमुक्त स्थिती याची देही याची डोळा अनुभवता येते. नंबर 4, दुःख निरोध गामिनी प्रतिपद म्हणजे मार्ग. दुःख नाहीसे करण्यासाठी आपल्यासमोर मार्ग उपलब्ध आहेत. सुखाची आसक्ती नको किंवा देहाला पीडा देणाऱ्या दुःखकारक गोष्टीचेही आकर्षण नसो असा मध्यमार्ग बुद्धांनी सांगितला. सम्यक वाचा, सम्यक कर्मान म्हणजे सत्कर्मे, सम्यक आजीव म्हणजेच उपजीवीचा ज्ञानमार्ग, सम्यक व्यायाम सद्गुण जोपासणे व दुर्गुण टाळणे यासाठी प्रयत्नशील राहा, सम्यक स्मृती म्हणजेच निरंतर जागरूकता, सम्यक समाधी म्हणजेच एकाग्र चित्ताने ध्यान करणे, सम्यक संकल्प आणि सम्यक दृष्टी म्हणजे चांगला विचार आणि ध्यान करणे, असा 8 अंगाचा बनलेला अष्टांगिक मार्ग असे त्यांना म्हटलं जातं. म्हणजेच बुद्धांनी वेगवेगळ्या रीतीने मानवाचं दुःखाचं निराकरण याचे मार्ग आपल्याला सांगितलेले आहेत. म्हणजेच यामध्ये सत्य, अहिंसा, अस्तेय, मादक द्रव्यांचे सेवन न करणे आणि कामजीवनावर नियंत्रण या पंचशिलाचा त्यांनी समावेश केलेला आहे. मित्रांनो, आपण अनेक धर्मांचा इथं थोडासा अभ्यास केला. या प्रत्येक धर्मामध्ये मानवाच्या ऐहिक जीवनाबरोबरच मरणोत्तर अस्तित्वाची संकल्पना मांडलेली असून त्यातून या जीवनात माणसाने सद्वर्तन करावे, दुर्वर्तन टाळावे त्याचे समर्थन केलेले आहे. भौतिक संस्कृतीला अंतिम महत्त्व न देता इंद्रियसम, त्याग यावर प्रत्येक धर्माने भर दिलेला आहे. त्याचबरोबर इतर मानवाबरोबर बंधुभावाचे संबंध ठेवत प्रेमाचे वर्तन करावे, नैतिक सद्गुणांची जोपासना करावी असंही अधिष्ठान प्रत्येक धर्मामध्ये आपल्याला दिसतं. विश्वाचे स्वरूप, धार्मिक रूढी व कर्मकांड, सामाजिक रीतिरिवाज यांची धार्मिकता असलेली विविध मान्यता किंवा प्रत्येक धर्माची विविधता दिसते. म्हणजे विविध धर्मामध्ये काही एक समान सूत्र काढणे
व त्याचा आध्यात्मिक व नैतिक आशय आपल्या बुद्धीला पटेल त्याप्रमाणे जपणे हे धार्मिक जीवन निकोप होण्याच्या दृष्टीने उपयुक्त होईल असं म्हणता येईल. कारण प्रत्येक धर्मामध्ये काहीतरी चांगलं घेण्यासारखं असतं. कोणताही धर्म वाईट नाही, कोणत्याही धर्माची शिकवण वाईट नाही. प्रत्येक धर्माची शिकवण चांगली आहे. फक्त आपण तो धर्म समजून घेतला पाहिजे. आपल्या धर्माबरोबरच दुसऱ्या धर्माचाही अभ्यास केला पाहिजे. लोकमान्य टिळक महाविद्यालय वडवणी, तालुका वडवणी, जिल्हा बीड या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रमांतर्गत आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के.एम. पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली या तासिका घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. आमच्या महाविद्यालयाचे केंद्र संचालक डॉक्टर गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली या तासिका घेऊन आम्ही आपल्यापर्यंत पाठवत आहोत. धन्यवाद.